मस्त आज MSCB आलो होतो. आपल्या व्यथा आपल्या कथा सगळ्या आपण साहेबांसमोर मांडलेल्या आहेत. पण ते आता किती मनाला घेतात हे काय आपल्याला अजून माहिती नाही आहे. पण हे जे काय आता चाललेलं आहे सगळं जे वातावरण जे तापलेलं आहे त्याला कारणीभूत फक्त MSCB साहेब हे अधिकारी कारणीभूत त्याला आहेत. त्याच्यामध्ये कोणाला दुमत असल्याचं कारण नाही आहे. आता विषय कसे होतात की उद्रेक जेव्हा माणसाचा होतो त्यावेळी लोक आपल्या तुमच्या ऑफिसला झडकत असतात. पण त्याचं जर गांभीर्य तुमच्या मनात नसेल ना तर ह्या उद्योगाचा तुम्ही अंत बघू नका. जर अंत बघितला तर तुम्हाला काम करणे तर मुश्किल होणार आहे. आम्ही शनिवारी तुम्हाला निवेदन दिलेलं आहे ग्रामपंचायतीमार्फत की आमचे 6 महिन्यापूर्वीचे जे मीटर तुम्ही सगळे बसवलेले होते स्मार्ट मीटर ते सगळे काढा आणि त्या ठिकाणी जुने मीटर त्यांचे होते त्यांना ते परत बसवून द्या. हा इशारा आम्ही तुम्हाला त्या निमित्तानं दिलेला आहे. आणि त्यात असा इशारा दिलेला आहे की याच्यामध्ये तुमचा जर बदल झाला नाही तर संपूर्ण तालुका ह्या तुमच्या MSCB बरोबर धडकणार आहे. हे लक्षात ठेवा या निमित्तानं. आणि एक मिनिट आणि हे सगळं असताना लाईट जी तुमची वारंवार जाते तुमची धातूमधलं कारणं प्रत्येकाला सांगितली जातात. ज्यावेळी एखाद्या कंझ्युमरचं बिल भरमसाठ येतं त्यावेळी तुमच्या जो ऑफिसला जातो त्यावेळी त्याचं जे बाबूराव बसलेले असतात ते सांगतात बिल आधी भरा नंतर तुमची तक्रार घेतो. ते कुठल्याही गांभीर्याचा विषय घेत नाही त्या कंझ्युमरला तिथून परत पाठवतात. आता एक लक्षात घ्या आम्ही या सगळ्याच्या ग्रामस्थाच्या वतीनं आपल्याला इशारा देतोय की जर तुमच्यामध्ये जर 6-8 दिवसामध्ये बदल झाला नाही महिन्यामध्ये जर बदल झाला नाही तर 8 दिवसामध्ये जर बदल झाला नाही तर संपूर्ण कागद तालुका लाईट बिल भरणार नाही. संपूर्ण ग्रामपंचायतीची पत्र तुम्हाला येतील की आमच्या गावात असा निर्णय झाला आहे जोपर्यंत तुमची सेवा सुरू होत नाही तोपर्यंत गावात निर्णय घेतलेला की आम्ही लाईट बिल भरणार नाही. आणि मग तुम्ही जर त्या लाईटचं तोडायला गेले तिथं गेलात तर तो कोण वायरमॅन असेल कोण लाईन बन असेल त्याला झाडाखाली बांधून ठेवू आम्ही. हा इशारा तुम्हाला त्या निमित्तानं देतोय. तुम्ही तुमच्या सुधारणा करा ग्रामपंचायत सहकार्य करायला तयार आहे. आणि त्यांचा जो पिंपळचा विषय आहे त्याचा जामसूदचा विषय आहे ते लोक 4-5 दिवस पाण्याशिवाय प्रत्येक गावात 5-5 दिवस हे लोक पाण्यापासून वंचित आहेत. त्यांना सुद्धा ताजं पाणी त्यांना प्यायला मिळत नाही आहे. लोकांचे फ्रीज खराब झालेत लोकांचे आतल्या फ्रीजमधले मटेरियल सगळे खराब झालेत. ह्याला जबाबदार कोण? तर ह्या सगळ्याचा तुम्ही गांभीर्य लक्षात घ्या आणि ह्याच्या पुढे ह्या लोकांचा अंत तुम्ही बघू नका अशी या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. एक स्टेटमेंट कर त्याच्यात एप्रिल मे जून आणि म्हणायचं पण त्यांना म्हणजे काय ह्याच वेळेला झाले का 3 महिने आम्ही सामना करतो या गोष्टीसाठी. एप्रिल मे जून जर तुम्ही वेळीत लक्ष घातलं असतात गाडी कुठं तोडायची आहेत पोल किती खराब झाले आहेत. आता तुम्ही सांगता की 800 पोल आमचे खराब झालेले आहेत. मग तेच वेगळीच मागणी तिथं गेली असती तर 800 पोल तिथं तुमच्या तालुक्यात पडले असते. पण तुम्ही तिकडे लक्ष दिलेलं नाही. तुम्ही फक्त काय करता वसुलीच्या पाठीमागे फिरता. आम्ही वसुली झाली पाहिजे आमचं टार्गेट पूर्ण झालं पाहिजे. तुमच्या टार्गेटमुळे ते कंझ्युमर भरायला तरी चालेल. आणि तुमच्याकडे हस्तरेखा एकच आहे की लाईट कट करणे. लाईट करणे की जो कस्टमर जातो कुठे पण आता ह्याच्या पुढे चालणार नाही ह्याच्या पुढे खपून पण घेतलं जाणार नाही. ह्या